पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। प्रांजल केवलकरांवर आणखीन एक गुन्हा दाखल। महिलेचा चोरून आक्षेपार्ह व्हिडिओ काढून चुकीचा वापर केल्याची तक्रार। महिलेच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल। केवलकर प्रकरणामध्ये सेक्स रॅकेट उघड झालं तर ते राज्यातील सर्वात मोठं सेक्स रॅकेट असेल, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकडकरांचा दावा। धनंजय मुंडे सातपुडा बंगल्यामध्ये अनधिकृतपणे राहत आहेत। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। मुंडेंकडून घराचं भाडं आणि दंड वसूल करण्याची पत्रातून मागणी। प्रत्येकाचं नशीब असतं, एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली, कमावलेलं टिकवता आलं पाहिजे। पालघरमधल्या सोहळ्यात गणेश नाईकांचं वक्तव्य। किती कमावलं, कसं टिकवलं हे जनतेच्या लक्षात राहतं, अशी ही टिप्पणी। माणिकराव कोकाटे दर्शनासाठी पुन्हा एकदा नंदुरबारमधल्या शनी मंदिरात। याआधी राजीनाम्याची मागणी होत असताना कोकाटेंनी घेतलेलं शनीचं दर्शन। ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या 9 अधिकाऱ्यांना वीरचक्र पुरस्कार। वीरचक्र हा भारताचा तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार। महादेवी हत्येबाबत सोमवारी सुनावणी। महादेवीला कोल्हापूरच्या नांदणी मठाकडे परत सोपवण्याबाबत दाखल याचिकेमधील त्रुटी असल्याचं आधीच्या सुनावणीच्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे। आपलं मत आपण दिलेल्या पक्षालाच पोहोचण्याचं स्वातंत्र्य अबाधित राहो। स्वातंत्र्य दिनानिमित्त मनसेकडून लालबाग परिसरात बॅनरबाजी। स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत मनसेची खोचक टीका। आदिवासी विद्यार्थ्यांचं 32 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण स्थगित। अभ्यास करा आणि आमच्यासारखे आमदार व्हा। उपोषण मागे घेतल्यानंतर आमदार संतोष बांगर यांचा आदिवासी विद्यार्थ्यांना सल्ला।